आज दिवसभरामध्ये खेळले आणि याचा जर थँक्यू. तुम्हाला थांबवतोय वाडीगावचे उपसरपंच साहेब आपण विनायकजी पाटील साहेब विनंती असेल आणि जॉमी दादा मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल. विनायकजी पाटील आपण विनंती असेल उपसरपंच साहेब वाडीव, तदनंतर जॉमी दादा विनंती असेल आमच्या मुख्य व्हीआयपी डायसवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मॅच लावते सुरुवात. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल एस कुमार वाडीव विपक्ष खार्डी, जी केतन भोईर यांची टीम आपण पाहतात. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. एस कुमार वाडीव टीमने बॅटिंग करताना आपण पाहतायत खार्डी टीम. दोन फलंदाज आदित्य आपण पाहतायत. हार्दिक यावेळेस पहिल्याच फटका पाहिला 4. वाकवला आणि बरोबर पोझिशन मध्ये आले आणि मिड विकेटला चेंडूला पाठवलं. आता आधी आहे तर आधी पहिलाच येणार आहे आणि पहिला चौकार आदित्य अर्थात आधीच्या बॅटमधनं हा पहिला चौकार आलाय बरोबर मिड विकेटच्या रिजन मध्ये. अंकुश पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता. शॉर्ट दरम्यान रिजन मध्ये फील्ड केलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. थोडासा कॉल चांगला झाला होता. आपण जर पाहिलं पहिला चौकार हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचा होता, कट करायचा होता, बॅटच्या मधोमध आला नाहीये. 2 चेंडूचा खेळ झालाय आदित्य आणि स्ट्रायकर रेनला आता येतोय हार्दिक. धावा येत फलकावरती 5. 2 बॉलची समाप्ती 5 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. चांगला बॅटर रंगेल कारण दोन्ही संघ बलाढ्य मजबूत संघ एकमेकांसमोर आहेत. खार्डी केतन टीम आपण पाहतोय बॅटिंग करताना क्षेत्ररक्षण करतोय एस कुमार वाडीव टीम. धावसंख्या 2 षटकाच्या 2 चेंडूच्या समाप्ती केली. 5 धावा स्कोर कार्डवर आहेत. हार्दिक भोईर हाही मात्र हार्ड हिटर बॅटर आपण पाहू शकतात. हो पहिलाच बॉल फेस करताना मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचाकडे लाऊड अपील जरूर केले होते मात्र पंच सहमत नाही आहेत. नितेश कदम सर दर्शवतात की हा लेग बायच्या स्वरूपात एकदा बॅट केली जाते. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न हार्दिक भोईरने केला होता. पायावरती चेंडू त्याला बऱ्याच गोष्टी होतात. ज्यावेळेला लेग बिफोरचं अपील होतं ना त्यावेळेला पिचिंग ऑफ द डिलिव्हरी बरोबर लाईन मध्ये पिच झाला की नाही, त्यानंतर इम्पॅक्ट आणि पुढे जाऊन तो स्टंपला लागतोय की नाही महत्वाचा असतो. इम्पॅक्ट आणि पुढे स्टंपला लागतोय की नाही या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा बॅटच्या कडेला मगचे 2 चेंडू अशा पद्धतीने खेळत ते आदित्य भोईरनं. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अंकुश गोलंदाजी मार्कवरती 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा येत फलकावरती 6 बिनबाद 6. सकाळपासून जर आपण बघितलं तर 59 पाहिल्या, 52 पाहिल्या. मागच्या सामन्यामध्ये 76 म्हणजे 75 धावा देखील आपण पाहिल्या होत्या. शेवटचा सामना आहे पहिल्या फेरीचा. ऑफ स्टंपच्या बाहेर सुंदर क्लास दाखवणारा क्रिकेटचं पूर्ण सौंदर्य आपला क्लास दर्जा दाखवणारा षटकार. दर्जा दाखवणारा षटकार. स्कूप करायचा होता मिडल ऑफ द बॅट झाला नाही. जोपर्यंत गली रिझन मध्ये फील्ड केला जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीयेत. एक धावे चेंडूवरती पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. या पहिल्या षटकामध्ये एक चांगला दर्जेदार षटकार पाहिलाय. धावा येत फलकावरती 13. चला एक बॅट हरवले विनरचे आहे. VCM त्याच्यावर लिहिलंय. जी कोणाला VCC असं लिहिलेलं आहे. कोणाच्या हातामध्ये ते बॅट असेल चुकून लागले असेल तर आमच्यापर्यंत पोचवा. खार्डी टीमची ते बॅट आहे. 1 षटकाची इथून समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली तर 13 रन विदाउट लॉस. एक जमेची बाजू आहे. एकही विकेट गमावला नाहीये. 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. तुकाराम सर नक्की तुम्ही जसं उल्लेख केला विकेट नाही गमावल्याने महत्वाचं काय तो जो आदित्य आहे ना तो बहरामध्ये आलाय. पहिला एक फटका आपण पाहिला ऑन साइडला जो चौकार आला होता आणि त्यानंतर हा त्याचा क्लास दाखवणारा जो फटका केला ना क्रिकेटमध्ये म्हणजे आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी अभावने असा इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरचा षटकार आपण पाहतोय आणि तो षटकार आता आला होता तो आदित्य भोईर याच्या बॅटमधून. आदित्य खेळतोय 12 वरती. संघाची धावसंख्या 13 आहे. पहिले षटक थोडंसं महागडं ठरलंय त्याच्यामुळे आता दुसरं षटक हाताळताना इथे विचार करावा लागणार आहे कारण त्या थोड्याशा धावांना थांबवायचं आहे, वेसन घालायचं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतलंय याचा अर्थ तुम्ही ठरवणार आहेत की किती धावा. इथे काय घडलंय 60 धावांचा पाठलाग नाही झालाय. 76 धावांचा पाठलाग नाही झालाय. एकदा ती 55-60 धावा ओलांडली
मग धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण आहे हे आजच्या रात्रीमध्ये आपल्याला दिसून आले. 13 रन्स 13 धावा. मनीष मात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. इथून पहिला धक्का देईल का आपल्या टीम साठी? गोलंदाज गोली मार्क पर सज्ज असेल. समोर आपण पाहिलं तर आदित्यने तर दमदार सुरुवात केली. 5 बॉलमध्ये 12चं योगदान. पण एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका बसला गेला ज्याचा उल्लेख केला होता तो विकेट आलाय आणि पहिला गडी बाद झालाय. पहिला धक्का खाडी या टीमला 13 या धावसंख्येवर. फ्लिक झालाय आणि ते सुरेख झेल टिपला गेलाय. नाही त्याला कारण आहे बघा, बॅटच्या फेस गेलं होतं ते ऑफ साईडला, पण ती एज ती कडा आहे ना बघा, बरोबर टॉप द बॅट चेंडू लागला होता. त्याला खेळायचं होतं कव्हरच्या डोक्यावर, त्यामुळे जी नाराजी आहे ना चेहऱ्यावरती, निराशा त्या करतायत. कारण तो पोझिशन मध्ये आला होता पण लवकर थोडंसं आणि दुरून खेळलं. महत्वाचं काय होतं की चेंडूच्या टप्प्यापर्यंत नाही केलं, थोडंसं लांबून खेळलं होतं. आणि जसा तुम्ही उल्लेख केलाय मनीषला आणण्यामागे उद्देश तोच होता की विकेट पाहिजे, गडी पाहिजे. तो विकेट खास करून आदित्यचा मोठा विकेट, बिग विकेट मनीषनं प्राप्त केलाय. पहिल्याच बॉलवर विकेट्स प्राप्त केले. आपण पाहू शकतायत आदित्यला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. राहुल भोईर मग त्यांच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. कुटुंबाचा चेंडू बॅक पुढे जाऊन पंच केला गेला. चेंडू निघून जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. शिवनेरी चषक चौकार 4. चौकार. आणि राहुलचा चौकार काय दाखवते माहिती का, जो सुरुवात आदित्यनं करून दिली होती ती सुरुवात आम्हाला कंटिन्यू करायची आहे, पुढे न्यायचं आहे. म्हणून या चौकाराचं महत्व वेगळं आहे. धावा धावफलकावरती 17-17. आता कोटापेचा चेंडू होता, ऑन साईडला केला होता, मिस टाइम तो क्षेत्ररक्षक पोहोचले होते, थोडेसे दूरवरती राहिले. एक धावे चेंडूवरती पूर्ण. इथून भरपूर काही आवाजही झाले. तर बघा याच्या अगोदरचा सेम बॉल होता, तो त्याने ऑफस्टम्पच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावर केला. यावेळेला ते मिड विकेटला गेले होते. मनामध्ये भरपूर काही चाललं असतं, भरपूर काही थोडंसं काऊर माजलेलं असतं. धावा झाल्या धावफलकावरती 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक गडी बाद झाला. इथून काहीतरी कानमंत्र जरूर दिलाय राहुल भोईर आपण पाहतायत. एका बाजूने हार्दिक पाटील, बंडू पेंटर यांचं शुभागमन झालंय. कालच्या दिवसात त्याने ATM जरूर ओपन करून दिलं होतं. आज इथे मात्र प्रयत्न करतील कारण क्रिकेट दर्दी आहे. डॉट बॉल एस्टनच्या वरून अगदी चेंडू गेला आणि डॉट बॉल आपण पाहू शकतायत. थोडसा चेंडूला रेड करावा लागेल. काहीतरी कानमंत्र राहुलने दिला होता. तुकाराम सर, राहुलने कानमंत्र दिला होता, त्याचा किती फायदा होतो बघूया. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, अप पिच केलाय, बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. दिशा दिली गेली, चेंडू अगदी निघून गेलाय, सीमारेषा पार. चौकार आलाय. इथून थोडासा आत्मविश्वास वाढेल. फलंदाज आपण पाहतायत हार्दिक पाटील, दुसऱ्या बाजूने राहुल भोईर, हे 2 बॅटर आपण पाहतायत. शेवटचा बॉल, मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग रिजन मध्ये, खराबपैकी तदनंतर इथे रोखलं गेलं. यावेळेस डॉट बॉल येईल. षटक क्रमांक समाप्त झाले. 2:11 सरासरी अद्यावत केली गेले. 2 षटकाची समाप्ती, 22 धावा, 1 गडी बाद. असेल आपण पाहतायत शिवनेरी चषक 2025 पर्व 5वा पाहायला मिळतंय. आज दुसरी रचनी आपण पाहतायत.
आमंत्रित गट आणि शेवटचा सामना पहिल्या फेरीतला पाहतात. एका बाजूने कार्डी टीम, दुसऱ्या बाजूने एस कुमार वाडीव हे टीम आपण पाहू शकतात. जसं तुम्ही उल्लेख केला असं जर रजनीमध्ये जर 8 संघाचा जो ड्रॉ पाहिलाय आपण, ज्या 8 ड्रॉमध्ये काय इंटरेस्टिंग काय माहिती का, पहिला सामना जिंकला होता तो युवा ग्रुप विठ्ठलवाडी, तो राईट साईडला आहे. दुसरा सामना जिंकला चामुंडा स्पोर्ट विरातन, तो लेफ्ट साईडला. मागचा सामना जिंकला कार्डीनं, तो राईटला होता. आता राईट आणि लेफ्टला कोण आहे ते ड्रॉमध्ये शोधा. शेवटचा मॅच आहे, शेवटचा मॅच आहे. 22 धावा धाबलकावरती आहेत. 11ची सरासरी, ही सरासरी कायम राहिली ना. प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय 66 दिसतोय. तोपर्यंत प्रवास करायचा कार्डीच्या टीमला. आणि एस कुमार वाडीव प्रयत्न करणार ना. शैलेशला आणलंय, त्यासाठी आणलंय की आता त्यांना नाहीच आहे. बघा जे आपण पाहतोय ना बरोबर, त्या साईडला विठ्ठलवाडी, या साईडला विरातन. खार्डी जिंकला. आता शेवटला 2 टीम आहेत. या बाजूला खार्डी आहे, त्या बाजूला नक्कीच आपण पाहू शकता. ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये बसतोय एखादी ऑर्डर करायची, तसं पाटील नेटवर्क आपल्या अगदीच मुख्य स्क्रीनवर दाखवत आहे. सिंगल मिळेल, धावसंख्या धावून पोहोचेल 23 रन 23. नाही, पाटील नेटवर्कला काय माहिती आहे का, म्हणजे शेतकऱ्याला कसं माहिती असतं, म्हणजे शेतामध्ये काय पिकतं त्याच्यापेक्षा बाजारामध्ये काय विकलं जातं त्याला महत्व आहे. त्याच्यामुळे बरोबर जे पाहिजे ती गोष्ट ते आणण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन बॉलवर लगातार 2 षटकार, 400 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एका षटकासाठी 200 रुपये. बंडू पेंटर बांडे. आणि तुम्ही आठवण करून दिली ना, म्हणजे एटीएम ओपन का केलं नाही, लगेच त्यांनी केलंय. 2 चेंडूवरती 2 सिक्सर, 400 रुपये बंडू पेंटर यांच्याकडनं जाहीर झाल्यात. नाही, रात्रीच्या वेळेला बँक बंद असतं पण एटीएम चालू असतं. एटीएम चालू असतं पण एटीएम मध्ये एसी असतो. आणि तो का असतो तोही तुम्हाला माहिती आहे. कव्हरच्या दिशेने गेलाय. आता असं एटीएम मध्ये कोण जात नाही, लेकिन एटीएम में एसी होती है. क्यों? क्योंकि पैसों में थोड़ी गर्मी होती है, इसीलिए एटीएम में एसी होती है. धावा झाल्या दापलकावरती 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगलं षटक हाताळतोय शैलेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. 3 बॉलमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या 2. 24 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स. इथे सफल झाले होते क्षेत्ररक्षक आहेत. डिफेंड विकेट रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फेकी येते, अप्रतिम ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. 25 धावा धाबलकावरती आहेत. बरं, मागचा जर आपण 2 षटकांचा खेळ पाहिला, 22 धावा आले. या षटकामध्ये 4 चेंडूवरती 3 धावा आतापर्यंत शैलेश खर्च करतोय. जो एक इकॉनॉमिकल ओव्हर यायची होती, थोडस इकॉनॉमिकल ओव्हर ती येताना शैलेशची या षटकामध्ये पाहतोय. कोलवा टप्प्यात चेंडू होता, इनफिल्डच्या डोक्यावर खेळत होता. पाठीमागे प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफला फील्ड केला गेला. 1 धावा चेंडूवरती पूर्ण केली जाते. थ्रो तितका चांगला आहे, तो थ्रोही तितका चांगला. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगली. आणि धावा झाल्या धाबलकावरती 26. थोडस सेन्सेक आता खाली उतरवलाय, कारण ज्याप्रमाणे ओव्हर टाकतोय, एक सिंगल येते. बंडू पेंटर सांगतात मजा येत नाहीये. आता 2 चौकारला आले लगातार तर 200 रुपये. परंतु शैलेश पाटीलचं कौतुक करेन, काय सुंदर गोलंदाजी केलंय. 6 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 4. आणि षटक क्रमांक इथे समाप्त झालाय 3. धावसंख्या 26, 1 गडी बाद. 3 षटकाचा खेळ संपला. आणि बंडू पेंटर यांनी जे क्रॅश प्राइज लावलं होतं ना, 2 सिक्सरला 400, ते आता 2 चौकार जरी मारा तरी 200 रुपये. चौका मारा, छक्का मारा, इनाम पाव. इनाम आहे तुमच्यासाठी. आता हे बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स दाखवण्याचा प्रयत्न पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ते केलाय. नितीन पाटील आहेत आमच्या जोडल्या. त्यानंतर ऑफिशियल स्कोरर म्हणून शेखर यांचं काम देखील जबरदस्त आहे. आणि जे युट्यूबच्या चॅनलची चर्चा चालू होती, पाटील नेटवर्कचे दुनियामुळे अपडेटर जतीन किनिये, अमर पाटील हे देखील आहेत. कारण अपडेटरची भूमिका फार महत्त्वाची असते. काय माहिती आहे का, आता आयुष्य पण तसं आहे, तुम्हाला अपडेट राहायचं आहे, अपग्रेड करायचं आहे. त्याच्यामुळे अपडेटर फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट जी बरोबर स्क्रीनवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मग स्कोरबोर्ड असेल, स्टॅटिस्टिक असेल किंवा काही कंपॅरिझन असेल, या सर्व गोष्टी पाटील नेटवर्कनं योग्य पद्धतीने दाखवल्यात. त्यानंतर सुभाष कदम आपण पाहू शकतात. संगीतमय वातावरण त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतंय. प्रसाद येतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक अगदी 4ला सुरुवात होईल. इथून थोडंसं गिअर चेंज करेल का कार्डी टीम? काहीतरी कांडमंत केलंय. पाण्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय. बदलेल का या मॅचची कहाणी तुकाराम सर? बिलकुल आपने सही कहा. और पाणी नाही था, डेन टॉनिक था. डेन टॉनिक आहे आणि त्याच्यामुळे तो डेन टॉनिक गेलाय, तो मेसेज पण गेलाय. आणि आता जगही तसं आहे ना, मेसेजवरती डिपेंड आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवरती मेसेज फॉरवर्ड करतात. फक्त लाईक आणि कॉमेंट काही लोकांना देतात. ते पण आता लग्नातल्या आहेऱ्यासारख्या झाल्यात. बाबा त्याने दिलं तर मी देणार, असं लाईक कॉमेंट देखील आल्यात.
3 षटकांचा खेळ. धावा आहेत धावा फलकावरती 26, 26, 26 धावा धावा फलकावरती आहेत. राहुल भोईर खेळतात 7 वरती, हार्दिक खेळतात 5 वरती. एक जो विकेट आदित्यचा विकेट गेला आणि त्यानंतर शेअर बाजार कोसळावा असा स्कोर थोडासा खाली आलाय. आणि बॅटिंग बघून जर जसं कॅश प्राईज लावलं होतं बंडू पेंटर यांनी ते आता रद्द करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याने शटर डाऊन केला आता एटीएम बंद. नाही तेही काय करणार, कारण बघा एखाद्या संडेला मेगा ब्लॉक असतो मग काही गाड्या रद्द होतात. तसं तर त्यांनी काय केलं, आशा त्यांनी दाखवली होती बाबा चौकार मारा षटकार मारा, इथे एटीएम ओपन केलं होतं पण तिथे कोणी उत्सुक नाहीये प्लॅटफॉर्मवरती. जर तिथे कोणी नाही आहेत ये जाणं करण्यासाठी पॅसेंजर तर गाडी येणार नाही आहेत, म्हणून त्यांनी ते जे प्राईज लावलं होतं ते मात्र रद्द करण्यात आले आहे. आणि दरम्यान विकेट गडी बाद झालाय, दुसरा विकेट दुसरा गडी बाद झालाय. नगरीमध्ये आपण पाहता शिवनेरी चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा नितेश भोईर जातोय. हा बॅकबोन आहे या टीमचा. किती वेळा आपण संकटमोचक म्हणून ठरला गेलाय. नितेश आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅच क्रमांक आपण चौथा पाहताय, षटक क्रमांक चौथा आहे आणि मॅच क्रमांकही आजच्या दिवसाला चौथा आहे. इथून थोडीशी चांगली बॅटिंग करावी लागेल आणि एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल मांगेला सर. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, पण आता फायदा प्रसादला झालाय. मागचं षटक जे आलं होतं ना खास करून कमी धावांचं, त्याचा फायदा जो दबाव निर्माण झालाय प्रेशर त्याचा फायदा तोही उचलणार. फुलटॉस बॉल तुम्ही म्हटलं नितेश, हा नितेश नाहीये तेज आहे आणि तेज पटका खेळलाय. चेंडू सीमारेषा पार, दमदार षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 32 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅक टू बॅक 2 षटकार आणि SPL यंदाची वर्षी त्यानेही गाजवलं होतं. सेकंड हायेस्ट स्कोरर राहिला होता नितेश. बिलकुल. आणि त्यांना कदाचित ते बंडू पेंटर यांनी लावलेलं कॅश प्राइस कॅन्सल झालं ना, ते जास्त मनावर घेतले. कारण त्यांनी 2 सिक्सरला लावलं होतं, 2 चौक्याला लावलं होतं, मग फलंदाज मारतच नाहीये, मग ते कॅन्सल केलं ना तर ते सांगतात बाबा थोडं तुम्ही लवकर आले, थोडं उशिरा यायचं होतं. 2 षटकार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला त्या स्पर्धेमध्ये खेळून आलेला आत्मविश्वास तोही महत्वाचा आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही सफाळ्याची सर्वात मोठी लीगची स्पर्धा खेळता त्याच्यामध्ये आपली बॅटिंग दाखवता, आपला जे कर्तृत्व आहे ना ते सिद्ध करता, मग तिथून आलेला आत्मविश्वास तो आता नितेशच्या बॅटमधून दिसतोय. मागच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सरनं आपले इरादे स्पष्ट केलेत. मी आलोय इथे 4थ्या क्रमांकावरती, पण चौकार मारण्यासाठी नाही, षटकार मारायला. मेरा नंबर 4 है लेकिन मैं 6 भी मार सकता हूं, हे मागच्या 2 चेंडूवरती दाखवून दिले. 2 तर आल्यात. इथून तिसरा पाहायला मिळेल का की विकेट्स. फुल टॉस बॉल, पंचांचा सिग्नल आल्यात, बिमर चेंडू आणि नो बॉल एकंदरीत पाहू शकतात. इथे एक जीवनदान मिळालंय, एक धावा केले झाले. आता मात्र सायरन वाजला जाईल आमच्या SK सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून. पीके सांगितलं का थोडस वेगळं होतं, संध्याकाळचं सत्र आहे. थँक्यू. आणि मागे जसं तुम्ही म्हटलं ते हा अलार्म आहे की धोक्याची घंटा आहे. बघा रिंगिंग बेल वाजलाय. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते, त्यानंतर आलेला तो नो बॉल, त्याच्यावरती टिपलेला झेल. धावा धापलकावरती 40 हा कोटप्याचा चेंडू होता, शफल केला, ऑफ स्टंपच्या बाहेर आला, चेंडूला केला स्क्वेअर का रिझनचा क्षेत्ररक्षक जोबरदस्त पाठलाग करतो, फील्ड करेल, थ्रो करेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धापलक धाव पोहोचला. 42 42 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये पाहिले तर धावा येत नव्हत्या. हे षटक आले, मोठं षटक करायचं होतं, ते मोठं षटक करताना आतापर्यंत पाहतोय या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिल्या 16 धावा आल्यात आणि धावा आहेत धापलकावरती 42 रन्स. तर राहुल भोईर म्हणते मीही थांबणार नाहीये, कारण सुरुवात तर त्याने चौकारांशी केली होती. 7 बॉल 9चं योगदान आपण पाहू शकतात. 42 रन्स शेवटचा बॉल असेल, शेवटचा अंतिम बॉल. 42 रन्स शेवटचा बॉल. प्रसाद सज्ज होतो मार्कवर. हो यावेळेस चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने जरूर
काढला गेला आणि पंचांकडे मात्र रेफर केलं गेलं की वाईट आहे की नाही आहे, बॅट्समनचा मात्र कॉल असेल, पंच जॉईंट होतील. पंचासाठी रेफर केलेला आहे, कारण जो लिगल डिलिव्हरी याचा अर्थ दिलेला होता, पण तो वाईट आहे की नाही त्यासाठी थोडंसं चॅलेंज देखील आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 42 जर लिगल डिलिव्हरी आली तर षटकाची समाप्ती होईल, आणि त्या एक चेंडू अजूनही शिल्लक सर परीक्षण निरीक्षण करतील. आपण पाहत आहेत ब्रँड ऑफ शहापूर. पंच काही इशारा करतात. गोलंदाजी शैली देखील चेक करायची आहे का पंच? ओके. चला बॉल फेर आहे एकंदरीत. गोलंदाज थ्रो गोलंदाज आपण पाहू शकतात. अक्षरपथ ऍक्शन पाहायला मिळालंय. व्हाईट बॉल नाही आहेत. थ्रो गोलंदाज म्हणजे 3 धाब्याची पॅनल्टी असेल. दोन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला गेला. तर एक तर पहिल्यांदा गोलंदाजी शैली थोडीशी जसा एखादा गोलंदाज चक करतोय की नाही ते पाहिलं, आणि त्यावेळेला निदर्शन आलं थोडासा जो कोणा होता, त्यामुळे तो इशारा झालाय. थँक्यू. आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय गणेशजी भोईर साहेब खार्डी, त्यांच्या माध्यमातून 3000 रुपयाची भरीव देणे इतके मंडळाच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार असेल. गोल्डन मॅन गणेश भोईर, आपला मनपूर्वक आभार असेल गणेश साहेब. आणि पंचांनी पाहिलं होतं ज्यावेळेला मुन्ना पठाण सर आले होते आणि त्यांनी पूर्ण निरीक्षण केलं ते गोलंदाज, आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आलाय. 3 स्कोरबोर्ड थोडासा पुढे जाईल. 45-45 धावा धाफलकावरती आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आणि षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज जो रिप्लेस झालाय अभि. शेवटचा बॉल आहे. चला शेवटचा बॉल असेल. गोलंदाज गोली मार्कवर आलाय अभि. धावसंख्या 45-45. कुमार वाडी विपक्ष आपण पाहतायत खार्डी. या टीम मध्ये हे संघर्ष द्वंद्व युद्ध आपण पाहतायत. शिवनेरी चषकाचा थरार. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी अभि गोलंदाज मार्कवर सज्ज आलाय. समोर राहुल भोईर. यावेळेस वेट अँड बॅच केला, शफल होऊन खेळला गेला. चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिझन मध्ये. शिवनेरी चषक चौकार. 4 षटकाची समाप्त झालंय. 49 धाबा 2 गडी बाद. शेवटच्या चेंडूवरती आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला खेळला होता फाईन लेग रिझन मध्ये. चौकारनं धाफलक 49. 49 धाबा धाफलकावरती येत असताना आपण पाहतोय 2 संघ जे आता दुसऱ्या फेरीचा सामना खेळणार आहेत त्याने देखील रेडी राहायचं आहे. युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या टीमनं देखील रेडी राहायचं आहे. कारण बरोबर इनिंग ब्रेकमध्ये या 2 संघामधला टॉस नाणेफेक केली जाणार आहे. 4 षटकांचा खेळ. 49 धावा धाफलकावरती आहेत. सुरुवात जी झाली होती त्यानंतर थोडा मध्ये डॉट बॉलची देखील
खेळ पाहिला होता, पण मागचं षटक आलंय त्या षटकामध्ये 21 धावा आल्यात आणि आता स्कोर बोर्ड 49 पहिलं ओव्हर आपण पाहिलं होतं, अंकुश आला होता, 13 धावा खर्च केल्या. तदनंतर मनीषने धावा खर्च केल्या 9. तदनंतर शैलेश ते षटक राहिलं 4 धावांचं राहिलं होतं. त्यानंतर मागच्या ओव्हर्समध्ये तब्बल 23 धावा आल्यात. इथून अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शेष आहे. मनीष मात्रे पुन्हा एकदा आला गोलंदाज मार्कवर, ज्याने पहिल्या षटकात त्यांना 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट जरूर प्राप्त केला होता. तोच मनीष मार्कवर सज्ज होतोय. समोर राहुल, नितेश यावेळेस पहिलाच बॉल डॉट बॉल आपण पाहू शकतात. पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत नितेश कदम सर. फ्रंट ऑफ टिंबी खोडावे आपण पाहू शकतात. रतन बुवा सारखीच एक मानाची स्पर्धा त्यांनी मात्र कव्हर केली होती. जेपी पॅनलच्या माध्यमातून भरपूर मोठ्या स्पर्धेमध्ये आपण नितीश यांना पाहतोय ॲज अ ऑफिशियल पंच म्हणून. कित्येक मोठ्या स्पर्धा, जसं तुम्ही एका मोठ्या स्पर्धेचा उल्लेख देखील केला होता रतन बुवाच्या. आणि बघा स्वतःच्या मेहनतीने असेल नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे आता ते त्या स्तरावरती का पोहोचलेत, कारण तिथे त्यांची मेहनत आहे, एकाग्रता आहेत, या सर्व गोष्टी आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, झेल टिपला गेला, गडी बाद, विकेट बाद झालाय. बंडू पेंटर आले होते, काही कॅच प्राईज आहेत ते देण्यासाठी, पण त्याच्या अगोदर विकेट, गडी बाद झाले. दोन बॉल्स डॉट झाले. त्यानंतर थोडासा प्रेशर आला होता. नितीश आपण पाहत आहेत आणि विकेट्स गमावला गेलाय. 9 बॉल आहे टोटल, बाकी 9 बॉल आहे. आता या ओव्हरचे 3 आहेत. बोला काय लावता? तीन बॉल मध्ये जर 15 धावा जर उभ्या केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज बंडू पेंटर. म्हणजे त्या खतरों खेळाडूमध्ये जसा टास्क दिले जाते ना, तसा टास्क आहे. हे टास्क तुम्हाला पार करायची आहे. 3 चेंडूमध्ये 15 धावांची जी टास्क समोर दिलेली आहे आणि त्याला प्राईजही आहे, कॅश प्राईज आहे 500 रुपयाचं. तिथे कॅश प्राईज बंडू पेंटर यांच्याकडनं आहे. पहिल्या पुढच्या 3 चेंडूवरती 15 धावा करा आणि 500 रुपये मिळवा. ही आहे ऑफर नाही आहे, पण हे टास्क आहे. टास्क आहे ती तुम्हाला पार करायची आहेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय आशिष भोईर स्ट्राईकर एंडला. आशिष प्रत्येक षटकांसाठी गणेश भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आज एटीएम खोलून ठेवलं आपण पाहतायत. गणेश भोईर साहेब उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. परंतु कौतुक करावं लागेल, मनीषने काय गोलंदाजी केलंय. 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. ह्याच मनीषने सेकंड ओव्हर हाताळताना 9 धावा आणि 1 विकेट प्राप्त केला होता. मंगेला सर नक्की. आणि जसं तर गोलंदाजी पाहतो ना, बरोबर लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. रेंज पासून लांब खेळवलाय, समोर ठेवलाय, समोर स्टँड अँड डिलिव्हर. ऍक्च्युअली डिलिव्हर इन स्टँड मध्ये डिलिव्हर झालाय. चेंडू सीमारेषा बाहेर, जिथे प्राइज लागलं होतं त्याच दिशेनं हा सिक्सर षटकार. प्राप्त केलंय आशिष. आपण पाहताय अजून एक बॉल आहे, शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू 55. हो यावेळेस थोडासा कोटप्पाचा चेंडू होता. चेंडू पायचा संपर्क झाला नाहीये. हे षटक चांगल्या रीतीने हातात. जरी एक षटकार आला तर या ओव्हर्स मध्ये 1 विकेट आणि 6 धावा खर्च केल्यात मंगेला सर. एक तो फुलरलेन हाताला होता ना, त्याच्यावरती षटकार आला होता. एक थोडा खराब चेंडू हाताळला होता मनीषनं आणि त्याला चांगलं फिनिश आशिषनं केलं. मनीषचा तो खराब चेंडू त्याला फिनिश आशिषने केलं होतं. 5 षटकांचा खेळ संपलाय. 11ची सरासरी 55. पहिल्या षटकामध्ये अशीच सरासरी होती. 11 पासून सुरुवात झाली होती. 67 दिसतात आता तिथे प्रोजेक्ट स्कोर मध्ये. पण 2 टीम कॅप्टन युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि चामुंडा स्पोर्ट्स विरातन आपण रेडी राहायचंय. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या 4थ्या सामन्यातील शेवटच्या षटकामध्ये. आज शिवजयंतीचा दिवस आहे आणि बरोबर महाराजांचं गुणगान गाणारं हे गाणं गड किल्ल्यावरती नाव गाजतंय, गाव गाजतंय ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे गाजतंय
शेवटचं षटक हाताळण्यासाठी शैलेश. ज्या शैलेशनं बरोबर तिसरं षटक घेऊन 4 धावांचं हाताळलं. शेवटचं षटक हाताळतोय. बॅटच्या कडेला लागला चेंडू पाठीमागे आहे. आउटफील्ड सुपर फास्ट लॉंग शॉट बॉन्ड रेझर मध्ये पहिल्या चेंडूवरती आलाय अलग फॅक्टर वाला चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचले 59. एकूण 60 धावा स्कोर कार्डवर आहेत. आशिषसाठी आणखीन एक पारितोषिक लागले त्यांचे क्लासमेट निखिल म्हात्रे. लगातार 3 षटकार तर 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून असेल. यावेळेस मात्र गुडघ्यावर बॅलन्स ठेवून राहुल बोईलने मात्र हवाई सफर केलंय. षटकार 6. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. राहुल बोईलची शरीरयष्टी पाहिली ना तर एकदम सिंगल परंतु षटकार लांब लचक ठोकतोय. बघा मागचा चेंडू देखील तसा थोडासा गुडघा वाकवला होता पण प्रणाम करण्यासाठी नाहीये, परिणाम साधण्यासाठी. परिणाम साधलाय आणि चेंडूला पाठवलाय षटकार. आताही थोडेसे वाकले होते. स्वीप करायचा होता चेंडूला. बंडू पेंडल आहेत काही कॅश प्राइज तेही येऊ पाहतात. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्कोरवरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय 65. 65 धावा. शेवटचे 3 बॉल आहेत. गोलंदाज मार्को शैलेश. हो फुलटॉस बॉल इथे उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 1 बाउंड क्षेत्ररक्षण करतील. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून केला जातोय आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. 1 धाव मिळेल. धावसंख्या 66 धावा. 4 गडी बाद. आणि येणाऱ्या चेंडूवरती 2 रन जरी काढल्या तरी 100 रुपये. बंडू पेंटर बघा टास्क वेगवेगळे आहे बरोबर. चॅलेंज वेगवेगळं आहे. आता शेवटच्या षटकाचा खेळ आहे. 2 चेंडूचा खेळ आहे पण येणाऱ्या चेंडूवरती 2 रन जरी काढल्या तर बंडू पेंटर यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे बंडू पेंटर यांना आता काहीतरी द्यायचं आहे. धावसंख्या 66 धावा. शेवटचे 2 बॉल आहेत. नाही बॅट्समन काय करणार माहिती नाही पण बंडू पेंटर सांगते आज कुछ तुफानी करते. आता थम्सअप जसं सांगतात ऍड मध्ये आज कुछ तुफानी करते तसं काहीतरी आहे. धावा आहेत धावफलकावरती 66. 66 धावा धावफलकावरती येते. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. शैलेश टाकेरेला फलंदाज केतन ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. स्वीप करायचा प्रयत्न होता आणि एक तर बंडू पेंटर यांनी सांगितले की त्यांचं चॅलेंज कोण पार करू शकत नाही. तसं झालंय का काय. शेवटचा बॉल आहे. आता सांगितलं ते स्कीम संपले. चेक. तर व्यासपीठावरती आपण एक सन्मान करत आहोत आणि त्या मंचावरती अतिथी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी काही क्षणात केला जाईल. सन्माननीय गणेशजी भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचा आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलाय आणि खार्डीच्याच 3 टीम खेळतात. आपल्या टीमला आपल्या गावाला प्रेम देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी क्रिकेटचा ते आनंद शिवनेरी चषकासोबत घेत आहेत. त्यांचा सन्मान आपण करतोय. अनिलजी किणी दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी गणेशजी भोईर खार्डी यांना करत आहोत. तर गणेशजी भोईर यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. सॉरी कॉमेंट्री बॉक्स थोडंसं डिस्टर्ब होतं पण पाहुण्यांचा सन्मान हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि अतिथी पाहुणे आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या रंगमंचावरती केला जातो. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळा उद्या. तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देखील दादांच्या वतीने स्पर्धेसाठी आला. त्यांचं मनपूर्वक आभार. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नक्कीच पाहुण्यांचं स्वागत करणं आणि ज्यांनी योगदान दिले या स्पर्धेसाठी त्यांचा आभार मानणं ते कर्तव्य आहे. पंचांनी रेफर केलेले आहेत. जो इशारा झालाय तर त्याला चॅलेंज दिलेलं आहे त्याच्यामुळे व्हाईट बॉल तो चेक केला जाणार आहे. म्हणून सर आहेत ते येऊन चेक करतील पाहतील. गोविंदजी म्हात्रे यांचं शुभागमन झालं आणि त्यांचं देखील करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती.
आपलं सर वेलकम. अजून एक सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. वाडीव गावचे उपसरपंच आदरणीय विनायकदादा आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा देखील हा शुभ सन्मान आपण शिवनेरी ग्रुपच्या वतीनं शिवनेरी चषकामध्ये करतोय आणि हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. महेश दादाच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. एक युवा नेतृत्व, वाडीव गावचं वाडीव असं व्यक्तिमत्व, एक यंग अँड डॅशिंग उपसरपंच आणि या दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच दादा, आपण व्यासपीठावरती आलात त्याबद्दल आपलं देखील आभार. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे ऐकूयात अतिशय सुंदर असं समालोचन. जुगलबंदी दोघांमध्ये खूप सुंदर रंगली आहे जे तुम्हाला एंटरटेन करतात. नितीनजी पाटील आणि तुकारामजी मांगेला. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद उपकारी शेट्टी. आणि पाहिलं आणि पंचाने इशारा केला, इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा होतोय, जो पंचाचा निर्णय आहे तोच कायम ठेवण्यात आलेला आहे. एक नवीन दाखवलं का बघूया पुढे जाईल. स्टार्ट बाहेरनं झाला होता. पंचाने काय पाहिलं होतं, चेंडू आत आला होता पण स्टार्ट झाला होता तो बरोबर त्या व्हाईट लाईनच्या बाहेरनं. चेक. विघ्नहर्ता स्पोर्टचे सर्वे सर्वा नरेशजी पाटील, वनी स्पोर्टचे सर्वे सर्वा त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. तर वनी स्पोर्टचे ओनर आपल्यासोबत जोडले गेलेत आणि दादांचे करूयात आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच पाहुण्यांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. बरोबर आता मंच जो पाहुण्यांनी आणि मान्यवरांनी बरोबर गजबजलेला हा मुख्य व्यासपीठ, या शिवनेरी चषकाचं मुख्य व्यासपीठ आपण जे पाहतोय, सर्व सन्माननीय अतिथी देखील आहेत. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांचा खेळ संपताना 67 धावा धापलकावरती आहेत. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण आता दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल टॉस जो केला जाणार आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या दोन संघात होईल नाणेफेकीचा कौल. थँक्यू. चला क्या विनंती असेल गणेशजी भोईर साहेबांना विनंती असेल आपला शुभ हस्ते टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल युवा ग्रुप विठ्ठलवाडी विपक्ष चामुंडा स्पोर्ट्स विराथन. गणेशजी भोईर साहेब या. गोल्डन मॅन, एक उद्योजक आपण पाहत आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व, खर्डी गाव आपण पाहत आहेत. चला टॉस केला होता त्याच्या शुभ हस्ते काट कॉलिंग केलंय. इथून छाप आलाय. मी मान्यवरांना विनंती करेन मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय काढणे सर. टीम मध्ये काही चेंजेस आहेत का? ऋषी आलाय. आयोजन कसं होतं रात्रीची स्पर्धा? खूपच छान. टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग. आता मनाच्या विरुद्ध फलंदाजी करायचं आहे. माइंड मध्ये काय टोटल? खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस जिंकला युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुढचा मॅच दुसऱ्या फेरीचा तो पहिला मॅच सामना असणार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. आमच्या जोडीनं पुन्हा एकदा ओंकारजी शेट्टी जॉईंट होतील आणि मागचे 3 सामने जसं आपण काही गोष्टीवरती चर्चा देखील करतोय, टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून झालेले बदल असतील, काही गोष्टी असतील किंवा मैदानावरती चालणारा खेळ आहे, या सर्व गोष्टीवरती चर्चा पुन्हा एकदा होणार आहे. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो टीम एस कुमार वाडीवला खारडी संघ डिफेंड करणार आहे. त्या 67 धावा आमचे डीजे नक्कीच कदम देखील सुभाषजी कदम देखील रेडी आहेत. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया.
लावले बघा, रोते हुए आते बघा. आज सकाळपासून आपल्या ऑफिसचा काम असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल, थकला भागला माणूस बरोबर या विराटांच्या मैदानावरती आलाय. तो आनंद घेण्यासाठी, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी तो या मैदानावरती. आणि शिवनेरी चषकाचं हे भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चाललेला हा दर्जेदार खेळ, आज आमंत्रित गटामधले संघ जे खेळतात आणि तो पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग जर पाहिलाय तर चारही बाजूला राईट साईडला काही स्टँड आहेत, लेफ्ट साईडला काही स्टँड आहेत आणि त्या स्टँडमध्ये भरपूर आनंद घेतोय. काही प्रेक्षक वर्ग, काल ओमकारजी यांनी चांगला उल्लेख केला होता, एरियल व्ह्यूनं आता डोंगरावरनं या सामन्याचा आनंद घेतोय. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. हेमंत पाटील आणि मनीष मात्रे ही जोडी आहे. दीपेश राऊत यांच्याकडे कॅश प्राइज झाले. हेमंत पाटीलसाठी लागोपाठचे 3 सिक्सर साठी 600 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओमकारजी पुन्हा एकदा सज्ज होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. 68 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. एस कुमार वाडीव. मजा आला मॅचला, चांगला टार्गेट आता सेट होऊ लागलाय. मागच्या सामन्यामध्ये देखील 76चं, या मॅच मध्ये 68चं होईल की डिफेंड केला जाईल त्याची चर्चा सुरू झाली आणि त्याचं उत्तर येणारी 6 षटकं मैदानावरती आपल्याला देतील. वेलकम, स्वागत आहे तमाम लाडक्या प्रेक्षकांचं जे पाटील नेटवर्क लाईव्ह सोबत ऑनलाईन जोडलेत आणि जे मैदानावरती उपस्थित आहेत. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं कॉपी बुक स्टाईल, एक जबरदस्त फटका चालला डीप. अगदी आपण पाहता फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला सेट आहे, ते बनून राहिलेत प्रेक्षक आणि अगदी त्याच्या नजरेसमोरून कव्हरला फाडत हा पहिला चौकार येतोय. से करेंगे सबका स्वागत आणि बॅट्समन सांगतो पहिल्या चेंडूवरती करील 4 मारून स्वागत. आणि तेच हेमंत पाटील यांनी केलं. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, अपेश केला आणि चेंडूला पाठवलं कव्हरच्या डोक्यावरनं चौकार. चांगला फटका होता, अगदी कव्हर्सच्या वरनं. पॉवर प्ले मध्ये ज्यावेळी तुम्ही फटके खेळता तिकडे तुम्हाला रन्स जास्त बनण्याची संधी असते, पण तिकडे धोका देखील असतो विकेट देखील जाण्याची. कारण स्क्वेअर कट, अगदी कव्हर ड्राईव्ह, हे फटके खेळताना तुमचं हँड अँड कोऑर्डिनेशन, शॉट सिलेक्शन, फटक्याची निवड अगदी इथे चांगली आहे. आणि चालला बॉल डीप मिड विकेटच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत आणि एक चांगला थ्रो देखील येतोय. बॅकअप केलं जाईल यष्टीरक्षकाला, तोपर्यंत रन्स इकडे बनतायत. त्या म्हणजे 2 आणि धावफलक 2 ने पुढे जात असताना टीमची टोटल धावफलकावरती 6. हेमंत पाटील आणि मनीष ही सलामीची जोडी खेळतीये एस कुमार वाडीव या टीम साठी आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय संघ सध्या मैदानावरती खार्डी. नेक्स्ट मॅचचा टॉस तो देखील झाला आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर्स 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. फार क्वचितच हे आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक मॅच ती देखील नॉकआउट असताना 6 ओव्हर्स आणि हे फक्त शिवनेरी चषकातच होतं. आणि प्रवेश फी असं नाही आहे की रजनी क्रिकेट आहे तर 18,000, 15,000, 25,000, फक्त आणि फक्त 9,000 रुपये प्रवेश फी आहे ग्रामीण टीम साठी. आणि 9,000 प्रवेश फी मध्ये देखील शिवनेरी चषक तुम्हाला काय देतं, नाईट क्रिकेट खेळण्याची संधी, त्यातल्या त्यात प्रत्येक मॅच 6 ओव्हर. म्हणजे इकडे क्रिकेट डेव्हलप कसं केलं जाईल, क्रिकेटला प्रमोट कसं केलं जाईल तो प्रयत्न आवर्जून शिवनेरी ग्रुप करतो. कारण विराथन स्वतः एक चांगला क्रिकेट संघ आहे आणि त्यांना माहिती आहे क्रिकेटला जर अजून पुढे आणायचं आहे, हायडन टॅलेंटला संधी द्यायची आहे, तर मॅचेस जितक्या जास्त षटकांच्या खेळवल्या येतील तितकं चांगलं आहे. का म्हणाल सर? नक्कीच गुणवत्ता हेरण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. टॅलेंटचा उल्लेख तुम्ही केला, मग टॅलेंट कधीच चेक होणार अशा मोठ्या मॅच मध्ये 6 षटकांचा सामन्यामध्ये. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, कव्हरच्या दिशेनं फीड केला गेला चेंडूला, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळताना धोकाही असतो. कव्हर ड्राईव्ह तुम्ही अलॉंग द ग्राउंड खेळता, अपेश खेळता, तेही महत्वाचं आहे. स्क्वेअर कट करता तेव्हा गॅप मध्ये खेळणं गरजेचं आहे. आता गॅप नाही शोधला गेलाय, बरोबर अलॉंग द ग्राउंड केलं पण गॅप मध्ये नाही केलं, प्लेसमेंट द्यायला बरोबर. हा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होता. 4 चेंडूचा खेळ झाला धावा धावलकावरती 7. हेमंत पाटील खेळतात 7 वरती. मनीष यांना आता स्ट्राईक प्राप्त झालाय. तर केतन पुन्हा एकदा क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जातात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न एस कुमार वाडीवने केलाय. तो कितपत यशस्वी होतोय ते पाहणं देखील इंटरेस्टिंग आहे. स्ट्रायकरला पुन्हा एकदा फलंदाज खेळण्याचा प्रयत्न होता. यशच्या पायाला लागून चेंडू पाठीमागे निघून चाललाय. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल बाहेर तो होता
आणि मी जसा उल्लेख केला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन काय ठेवलंय तर गोलंदाजाला थोडंसं डिस्टर्ब करायचं, त्याच्या लाईन अँड लेनला थोडासा त्रास द्यायचा, याच कारणास्तव असावा. रायटी लेफ्टी ज्यावेळी ॲज अ ओपनर्स म्हणून येतात किंवा मैदानावरती कोणत्याही सिच्युएशनला खेळतात त्यावेळी कॅप्टनला टेन्शन असतं आणि गोलंदाजाला देखील तो त्रास वाढतो. सातत्यानं फिल्डिंगमध्ये चेंजेस म्हणजे जे बेसिक सुरू असतं ना ते ब्रेक करण्याचं काम तिकडे केलं जातं. इथे लाईन चांगली आहे, जसं उजव्या त्याचा फलंदाज समोर आला, ओव्हर द विकेट आले आणि आतमध्ये आणत असताना बॉल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी त्या ठिकाणी आपण जर पाहिली एक चौकार जरूर आला, पण तिकडे क्लास होता बाटाचा, कॅपिटल लेटर मध्ये लिहिला जावा असा मास्टर क्लास तिकडे आला. त्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक, इथे बॉडी लाईन शरीरावरती आदळला, शरीराचा वेध घेणारा बॉल डायरेक्ट हिट केला जाईल का ते करायला हवं होतं. मिड ऑन होता, मागे लॉंग ऑन होता, बॅकअप होतं, एखादी धाव जरी एक्स्ट्रा गेली असती चाललं असतं कदाचित, बट इकडे जर डायरेक्ट हिट झालं असतं तर विकेट मिळू शकली असती. षटक संपलं मैदानावरती, पहिलं रनचेस ऑन, रिक्वायर रन रेट 11.60 वरती आहे. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये अजूनही मैदानावरती धावा बनवायच्यात, त्या म्हणजे 58. टायमर ऑन, स्पेशली त्याकडे लक्ष द्या. फिल्डिंग करणारी टीम, पहिलं षटक बरोबर वेळेवरती फिनिश झालंय. 25 मिनिटात 5 षटकं मैदानावरती तुम्हाला टाकायच्यात. ओव्हर नंबर सुरू होतीये 2. जसं तुम्ही उल्लेख केला शेवटच्या चेंडूवरती कदाचित ती संधी साधायची होती, पण आता काय झालं माहिती का, एक माइंडसेट असतो खेळताना का बाबा ओव्हर थ्रो नाही झाला पाहिजे, कदाचित तोही विचार गोलंदाजाच्या मनामध्ये असावा म्हणून तो थ्रो केला गेला नाहीये. आणि पाठीमागे जसं उल्लेख केला होता बॅकअप दिलं गेलं होतं, पण जो गोलंदाजाचा विचार झाला होता एक चांगल्या षटक आलंय याच्यावरती एक्स्ट्रा रन येऊ शकतात, एक्स्ट्रा एफर्ट लावायचा नाहीये, ती गोष्ट कदाचित गोलंदाजानं लक्षात आणली असेल. पहिल्या षटकाचा खेळ धावा फलकावरती 10, 30 चेंडूचा खेळ आहे आणि 30 चेंडूमध्ये 58 धावा, जे सुरुवातीला आस्किंग रन रेट 11च्या वरती होता तो आता 12च्या घरात जाऊ पाहतोय. पहिलं षटक संपले त्याच्यावरती 10 धावा आल्यात आणि आता गोलंदाज रेडी होतोय दुसरं षटक देण्यासाठी. कौस्तुभ, चांगली सुरुवात झाली आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूला रिक्वायर रन रेट वाढवलाय तर दुसऱ्या बाजूला विकेट्स गेलेली नाहीये. कौस्तुभ तयार आहे. गुडलेन स्पॉट वरती टप्पे पडल्यानंतर आज जे बॉल कधी वर कधी खाली, कधी आपण पाहता इन स्विंगर आउट स्विंगर, आता खेळपट्टी गोलंदाजांना मदत करू लागली आहे. पण तरी देखील 68 बनलेत ना, म्हणजे अजूनही विकेट बॅटिंग साइड आहे. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, फक्त शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं आहे, फटक्यांची निवड. मागे बघितलं थोडंसं ब्लाइंडली खेळलं होतं, दोन्ही फटके जर पाहिले तर ब्लाइंडली खेळलं होतं फलंदाजानं. उजव्या एसटीच्या बाहेर आहे फटके, मी म्हणलं मेरिट वरती खेळा, जसा चेंडू आहे चेंडूच्या रेषेमध्ये आलं आणि ऑन मेरिट वरती ठोकलेला हा चौकार, 4 धावा. चौदा धावा धावफलकावर. क्लास इनसाइड आउट होता. आता ऑन साइडला इकडे चेस अप फलंदाजासाठी गॅप मोठा नाही, थांबत बॉल ट्रॅव्हल झाला सरळ लॉंग ऑन मिड विकेटच्या अगदी मधोमध. होता पण वेग काला मध्ये आता तो टोला लागला होता, त्याच्यामुळे जो लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक होता तो उजव्या बाजूला 10-12 धावा पावला धावत देखील जाऊ शकला नाहीये, कारण तो वेगानं जो बॅट स्विंग आला होता बघा, तो बॅट स्विंग आला होता ना त्या टोला लागला होता चेंडू, त्याच्यामुळे वेगाने चेंडू गेलाय सीमारेषे पार चौकार. टोला लागल्यानंतर बॉल फार वेगात जातो आणि जर एअर स्ट्राईक झालेला असेल तर तिकडे हवेच्या सोबत बाहेर. अपील कॉन्फिडेंटली होतं, अंपासला मोहित त्यामध्ये कुठेही नक्कीच आपण पाहताय वाटलं नाही. आणि डॉट बॉल्स आल्यानंतर ना जेव्हा अपील केलं जातं थोडासा एक मानसिक दबाव देखील बनतो फलंदाजावरती आणि तो दबाव बनवण्याचं काम सध्या यष्टीरक्षक करतोय. कौस्तुभ तयार आहे. आता दबाव बनलाय आणि विकेटची संधी आता देखील आहे, पण आता झालाय काय, कॅचच्या नादामध्ये बॉलला रीड करणं तिकडे जमलं नाही आणि सरळ बॉल चालला फिल्डरला चकवा देत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4.
दुसऱ्याने किमान फिल्डिंगसाठी जायचंय, बॅकअप द्यायचंय. आता हे बॅकअप कसं, जसं मोबाईलची बॅटरी थोडीशी लो झाली का बाबा पॉवर बँक शोधतो का, आता बॅकअप पाहिजे असतं, ते बॅकअप द्यायचं होतं, ते बॅकअप नाही आहे. आणि असं जर बॅकअप नसलं ना तर कदाचित बॅकअप पण होऊ शकेल, बॅकअप देखील होऊ शकेल, कारण बॅकअप महत्वाचं होतं. आज चौकार आलाय, स्कोर 22. बॅकअप प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहिजे. मग आयुष्यात कोणताही प्रवास असू द्या, ज्यावेळी पॉवर बँक देखील आहे ना सर लो बॅटरी दाखवतं, त्यावेळी आयुष्यामध्ये एक तरी मित्र असं पाहिजे जो तुमच्या सोबतीनं नेहमी उभा राहील. आणि या स्पर्धेला देखील बॅकअप देणारी खूप मोठी मंडळी आहे जी या स्पर्धेला प्रेम देते आहे. त्यापैकीच एक आहे आदरणीय गोविंद रघुनाथ म्हात्रे विठ्ठलवाडी, जे व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्याकडनं तब्बल 1,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य या शिवनेरी चषकासाठी आलंय. त्याबद्दल गोविंद रघुनाथ म्हात्रे विठ्ठलवाडी त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करत आहोत. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात होत्या धावा 10. या षटकामध्ये आपण पाहताय तब्बल चौकारांची एक अशी सुरुवात झाली की ती थांबली 4 चौकार आल्यानंतर. आणि वैयक्तिक 12 बॉलचा सामना करत हेमंत पाटीलना 26 धावा नक्की ज्या बनलेत त्यापैकी 24 वैयक्तिक केलेत आणि 2 रन्स ज्या आहेत त्या एक्स्ट्राच्या स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळतात. 26. आता करण रन रेट पुढे गेलाय 13 या आकड्यावरती आणि रिक्वायर रन रेट खाली आलाय. हे होतं ज्यावेळी तुम्ही चेस करता, एक षटक बॅटिंग साईड चांगलं आलं, लगेच दबाव वाढणार फिल्डिंग साईड वरती. फिल्डिंग साईड 1 ओव्हर इकॉनॉमी टाकली गेली, इकडे रिक्वायर रन रेट वाढणार आणि दबाव बनणार फलंदाजांवरती. समीकरण तुमच्या समोर आहे. 24 बॉल 42 धावा. बरोबर, उलट पुलट आहे. 4-2-2-4 आहे, उलटा पुलटावाला खेळ मैदानावरती आहे. आणि कंपॅरिझन जर पाहिलं ना, ज्यावेळेला बॅटिंग करतो होता खाडीचा संघ तेव्हा 2 षटकामध्ये 22 धावा होत्या, आता 2 षटकामध्ये 26 आहेत. लाईन बरोबर त्याच्या आजूबाजूला आहेत. जर तो ओम्स पाहिला ना, ज्या लाईन्स वर जातात ना, तर आता एकमेकांमध्ये गुरफटलेले आहेत. खार्डी संघ असतील, वाढीव संघ असतील, याच्या लाईन थोड्याशा गुरफटलेल्या सध्याच्या घडीला पाहतोय. हेमंत पाटील चांगली बॅटिंग करतायत, 12 मध्ये 24 धावा त्यानं केलेल्या आहेत. आता दुसऱ्या बाजूला बघूया मनीष कशा पद्धतीनं साथ देत आहेत, किंवा केतनला पुन्हा आणण्याचा निर्णय जो टीम खार्डीने घेतलाय तो कितपत यशस्वी होतोय तो पण फार महत्वाचा आहे. कारण केतनला पुन्हा एकदा आणलंय ते विकेटच्या तलाशमध्ये, विकेटसाठी आणलंय. सेकंड स्पेल मध्ये आणलंय केतनला आणि विकेटची आता गरज आहे. कारण आता पार्टनरशिप ब्रेक नाही झाली ना, थोडंसं मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती जाताना टीम एस कुमार वाडीव आपल्याला पाहायला मिळेल. आणि वाडीव देखील क्रिकेट खूप सुंदर खेळती या बॉलच्या मेरिटनुसार आता क्रिकेट खेळू लागलेत. हेमंत पाटील वैयक्तिक 12 बॉल 24 वरती खेळतोय आणि अशाच प्रकारे जर तो सुसात सुटला तर कदाचित येत्या 20 ते 22 बॉल मध्ये त्याचं अर्धशतक फारसं दूर नाही आहे. जिकडे वाडीव सेलिब्रेट करू शकेल तो म्हणजेच हेमंत पाटीलच्या अर्धशतकाचा डाव. मग त्याला थांबवणं गरजेचं आहे, दुसऱ्या बाजूला त्याला विकेट टिकवणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी मैदानावरती रंगणार आहेत. हा फुल टॉस होता, थोडा जोरात टाकला होता, त्यामुळे शॉट अटेम्प्ट करू शकले नाही. गती जास्त होती त्यामुळे फारसा वेळ फलंदाजाला मिळाला नाही आणि एक सिंगल या ठिकाणी मिळती आहे आणि एका सिंगलला स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 28 धावात. फार सुंदर टेलिकास्ट पाटील नेटवर्क्स आपल्याला पाहायला मिळतं. पाटील नावाप्रमाणे ब्रँड आहे आणि पाटलांचं नेटवर्क ऑलवेज स्ट्रॉंग असतं आणि या टुर्नामेंटमध्ये पाटील नेटवर्क पालघरच्या क्रिकेटला नो डाऊट ॲट ऑल खूप वरती घेऊन जाते. कीप इट अप बॉयज, कीप ग्रोईंग अँड कीप शाईन. खोलवट टप्प्याचा बॉल ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑन चेस फील्डरसाठी सिंगल कंप्लीट होईल. सेकंडचा कॉल, धोका 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 आणि वेळेवरती नकार आणि आयुष्यामध्ये वेळेवरती होकार ज्याला द्यायला जमतो त्याचं आयुष्य चांगलं जातं. इथे वेळेवरती नकार आला त्यामुळे ऍक्सिडेंट टळला आणि विकेट रनआउटची जाता जाता वाचली आहे. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला ट्रॅफिक सिग्नल देखील तेच सांगतो, ग्रीन रेड आणि येलो. आता ग्रीन माहिती आहे जायचं आहे, रेड माहिती आहे थांबायचं आहे, पण येलो आजूबाजूला पाहायचं आहे. आगे पीछे बाये दाये सब देख के आगे जाना है आणि तेच पाहिलं होतं आणि तो नकार आला होता. 29 विदाउट लॉस. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, चालला बॉल एसटी रक्षकाच्या हातात. $29 29 धावा. चांगलं कमबॅक गोलंदाजानं केला. पुन्हा एकदा बॉडी लाईन. इथे अपील का झाला हा प्रश्न नक्की काही काळ होता. इम्पॅक्ट देखील कुठेतरी बाहेर होता आणि त्यातला हाईट फॅक्टर, या दोन्ही गोष्टी चर्चेच्या होत्या.
अंपाचा इशारा लेग बाईज. ऍक्शन रिप्ले आपण पाहू. एक सिंगल ऍड झाली आहे एक्स्ट्राच्या मदतीनं आणि ओव्हरथ्रो झाला त्याच्यामुळे 2 बनलेत आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट होती. जवळजवळ आपण पाहिलं थायफाईडच्या वरती बॉल तिकडे होता. डायरेक्ट हिट झाला असतं तर कहाणी कदाचित खतम होती, बट फार दूर होता थ्रो आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. थोडासा दबाव वाढलाय, प्रेशर बनलंय, ते रिलीव्ह करायचंय तर एक चांगला फटका पाहिजे, तो आलाय. चालला बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये आणि झाली आहे मिसफील्ड. आणि क्रिकेट काय सांगतं, चुकीला माफी नाहीये आणि हा आलाय चौकार. जो प्रेशर बनला होता ना तो कमी झाला. टायमर ऑन. ड्रिंक ब्रेक्स तुमच्यासाठी नक्कीच 1.5 मिनिटांचा आहे आणि त्या 1.5 मिनिटांमध्ये ड्रिंक ब्रेक कंप्लीट व्हायला हवा याची देखील काळजी तुम्हाला घ्यायची आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावेची गरज आहे. शिवनेरी चषक दुसरी रात्र, पहिल्या फेरीतला अंतिम सामना आणि आजचा दिवस आहे ना शेखर दादा, प्रत्येक मॅच क्लोज टू क्लोज, नेट टू नेट सुरू आहे. 18 चेंडू 33 धावा. हु विल वन द मॅच? आय डोंट नो, आय डोंट हॅव एनी आन्सर्स, बट आय से व्हेरी श्योरली दिस मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. हा सामना नाही क्लोज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. एखाद्या सिनेमाचा अर्थातच एक छोटंसं उदाहरण घेऊया. दृश्यम 1 दृश्यम 2 चा सस्पेन्स जितका खतरनाक होता ना, या मॅचचा सस्पेन्स देखील तितकाच खतरनाक रंगणार आहे. आणि शिवनेरी चषक 2025 विराथन बुद्रुक नांदगडी पाडाचं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि तिथे सुरू झालेला कालच्या दिवसापासून शिवनेरी चषकाचा अद्भुत सोहळा आणि त्याच प्रसंगी ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपण्यात आलेली ही क्षणचित्रे आणि जी तुम्हाला सातत्यानं वाटतील, पाहतच राहावी. निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं विराथन गाव आणि त्या विराथन गावाला नाव मिळवून देणारं हे शिवनेरी चषक विराथन बुद्रुक नांदगडी पाड्याचं. आणि ओपनिंग सिरामनीला इतका क्राऊड होता ना, अनेक या विभागातील सफाळे असेल, पालघरमधील असतील, राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील आणि जो मित्र परिवार शिवनेरी ग्रुपनं कमवलाय ते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली कालच्या दिवसापासून शिवनेरी चषक 2025च्या माध्यमातून. षटकं संपली आहेत 3, अजून बाकी आहेत 3. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33ची गरज. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. खुला टाकला होता बॉल, ड्राईव्ह केला समोर, ऑन ड्राईव्ह डीप लॉंग ऑनला एक सिंगल आणि एका सिंगल नंतर समीकरण बदलणार आहे. 18 मध्ये 35 बनलेत, 18 मध्ये 33 बनतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण म्हटलं जाता ना, जब तक आप बीच मैदान के अंदर खड़े हो जी जान से आपको लड़ना है, क्योंकि ये मुश्किलें आपके सामने आएंगी, आपको टकराएंगी, आपको बस जी जान से कहना है अभी तो जस्ट मैंने स्टार्ट किया है. 36 विदाउट लॉस. फटका फर्स्ट ला आहे. नो मॅच लँड मध्ये की कॅच होईल, कठीण आहे. फिल्डर पोहोचलेत. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. थोडा कठीण नक्की होता, बट प्रयत्न चांगले होते. कौतुक करेल मी गोलंदाज कौस्तुभचं. जेल सुटला तरी देखील तो अप्रिशिएट करतोय, त्या ठिकाणी टाळा वाजवतोय, सांगतोय पुन्हा आपल्याकडे कॅचेस येतील, त्या आपल्याला टिपायच्या आहेत. ही संधी मिस झाली आहे, पुढच्या आपल्याला कॅरी करायच्या आहेत. आणि कॉन्फिडंट आहे कौस्तुभकडे. झेल सुटल्यानंतर त्याचा बॉडी लँग्वेज कुठेही ढासळलेला नाहीये. पुढचा बॉल घेऊन कौस्तुभ तयार आहे. हा देखील वेगात टाकला होता आणि एक सिंगलचा प्रयत्न. धोका जरूर आणि मोका अंपायर्सकडे, टेक्नॉलॉजी टीमकडे जाण्याचा, अर्थात थर्ड अंपायरचा. आणि उमेश केणे सर त्या ठिकाणी जोडले जातील. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि नितेश सरांनी हा DRS घेतलाय, म्हणजे आपण समजू शकतो की फोटोजेनिक फिनिश हा डिसिजन आहे, म्हणून तर हा निर्णय आलाय टेक्निकल टीम कडे. आणि बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, इन द लाईन, आउट ऑफ द लाईन,
लाईन ऑन दी बॅट, या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल. एकच ठिकाणी फलंदाज वाचेल इन द लाईन जर असेल तर, अन्यथा फलंदाजाला या ठिकाणी करावा लागेल परतीचा प्रवास. ज्या रिॲक्शन्स होत्या ना यष्टीरक्षकाच्या, खूप काही सांगून जात होत्या की कदाचित इकडे विकेट मैदानावरती मनीषची येतीये का, कारण नॉन स्ट्रायकर एंडला हेमंत सुखरूप पोहोचलाय. मनीषला जायचं डेंजर एंडला आणि डेंजर एंडला जाणं पडलंय. महाग इथे जाते विकेट रन आउट. काय कॅमेरा वर्क आहे, काय कॅमेरा वर्क आहे. जरूर चर्चा करू. आधी जाऊया डीजे चेतनकडे, एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू. अडतीस धावा फलकावरती वाढली आहे. 18 बॉल वैयक्तिक 31 वरती तो बॅटिंग करतोय. बॉल मैदानावरती अजूनही आपण पाहता या ठिकाणी शिल्लक 15, रिक्वायर रन 12 वरती पोहोचलाय. 30 धावेची गरज आहे. कौस्तुभ तयार उजव्या हातानं, का बॉल टाकलाय अगदी खोलात, परफेक्ट यॉर्कर. आणि या यॉर्करनं ना सध्या फलंदाजाकडे उत्तर नव्हतं आणि न्यू आलेल्या बॅटर्सला शांत ठेवायचं काम सध्या फलंदाज कौस्तुभनं केलंय. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुहान दाखल झाला इन ॲट नंबर 3. तिसऱ्या परिस्थितीमध्ये अगदी ज्यावेळी तुम्ही फलंदाजीला उतरता, एकतर तुम्हाला कंडिशन्स मैदानावरती चांगल्या मिळतील, एकतर कठीण परिस्थिती. इथे कठीण परिस्थिती, तो डाव सावरायचा आहे. फटका लॉंग ऑफला आणि हा रिले कॅच, वॉड कॅच. प्रेझेंस ऑफ माइंड अतिशय सुंदर होतं लॉंग ऑफच्या फिल्डरचं. त्याला वाटलं बॉडी बॅल जातोय, समोर लॉंग ऑन आला होता बॅकअप साठी आणि नितेश त्या ठिकाणी सांगतायत थ्रो आय विल टेक, आणि त्यानंतर त्यानं घेतला जेल आणि एक सुंदर असा लिरे कॅच त्या ठिकाणी फिनिश होतोय. फलंदाज बाद. हा राष्ट्राची नाही पूर्ण जगाची शान, स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड. रायगड म्हटलं की मासाहेब जिजाऊच्या अगदी स्वप्नातनं वसलेलं स्वराज्याचं एक असा गड, ज्या गडानं शिवराज्याभिषेक सोहळा पाहिला, ज्या गडानं स्वराज्यासोबत झालेला अमूलाग्र बदलाव पाहिला. जेव्हा मॅच मध्ये 13 चेंडू 30 ची गरज, पुन्हा टाकावा लागेल. खूप बाहेर आहे, खूप बाहेर आहे आणि अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 39. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 29 ची गरज. विकेट्स मैदानावरती जात आहेत आणि इम्पॉर्टंट विकेट देखील काढलेत, मात्र अजूनही मैदानावरती हेमंत उभा, ते विसरून चालणार नाही. इथे लागली आहे बॅटची कडा, या मॅचची गोल्डन विकेट जातीये, ती म्हणजेच गोलंदाज कौस्तुभच्या खात्यात. आणि काय बॉलिंग केली आहे कौस्तुभनं. पहिल्या बॉलवरती झेल सुटला, आपण म्हणालो ना कॉन्फिडंट लेवल कौस्तुभचा हा आहे, तो फिल्डरला ऍप्रिशिएट करतोय, टाळ्यांचा प्रतिसाद देतोय, सांगतोय मी पुन्हा करून दाखवेल. आणि तब्बल 3 विकेट कौस्तुभनं काढलेत आणि हे सेलिब्रेशन तर बनतं, कारण जिकडे समीकरण होतं मागच्या अगदी आपण पाहिलं 18 बॉल मध्ये 33 ची गरज, तिकडे कौस्तुभाला खर्च केला फक्त 4 आणि आता समीकरण उरलंय येणारे 12 बॉल आणि 29 धावेची गरज. 12 चेंडू 29 धावा. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू लगेचच या मैदानावरती.
12 बॉल जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. करंट रन रेट आपण पाहताय 9.75. कधीपासून रिक्वायर्ड रन रेट खाली होतं, आता ते वरती गेलंय 14.50 वरती. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी करायच्या धावा. मैदानावरती 29. हे षटक या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे. हे षटक या मॅच मध्ये अतिशय महत्वाचं आहे. पाहूयात या षटकामध्ये मॅच कुठे जाईल. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर. पहिलाच बॉल फटका चाललाय लॉंग ऑनला. फिल्डरला हाय टाटा बाय बाय. बॉल लॉंग ऑनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बिग 6. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती षटकारांना फ्लाय झाली आहे 45. अब मजा आएगा मैच में. पहिलाच बॉल वरती फलंदाज इतकं सांगतोय कहाणी अभी खत्म नहीं हुई. हार जीत ही लपंडावर. जिद्द राहू दे मनी उजळायचे पुन्हा. अडवतील ही लाख वादळ, सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा. कमी गतीने टाकला लेग ब्रेक. बीट झाला बाठ आणि फसवा बॉल त्याच्यावरती फलंदाजाला थांबवलं. मागचा वेगात टाकला तो सरळ लॉंग ऑनच्या बाहेर गेला आणि आता टाकलेला हा लेग ब्रेक कमी गतीनं गती मिश्रण करत यशस्वी राहिला. 10 चेंडू 23. व्हेरिएशन आहे बॉलरकडे, क्षमता आहे गोलंदाजाकडे. वॉट अ बॉल. बॉल ऑफ द नाईट असं म्हणायला हरकत नाहीये. हार्दिक बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आता हार्दिकनं टाकलाय वेगात. फलंदाजांना बॅकफुटला जाऊन रूम क्रिएट केलाय. स्क्वेअर कट केलाय. चालला बॉल डी बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. का मॅच रंगतीये. 2 धावा कंप्लीट झाले. 2 धावेच्या मदतीनं समीकरण मैदानावरती पुन्हा बदललंय. धावफलक स्कोर कार्ड वरती पोहोचलं 47. बॉल बाकी आहेत 9. रन बाकी आहेत मैदानावरती 9 चेंडू आणि 21. 9 चेंडू 21 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 21. हार्दिक की फलंदाज हेमंत. वैयक्तिक 39 वरती बॅटिंग करतोय. त्यामध्ये एक सिंगल अजून जोडली जाईल आणि दुसरीचा कॉल. रनआउटचा धोका. फलंदाज बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात आणि जाती आहे या ठिकाणी विकेट. ओइठी आउट. टीम एस कुमार वाढीव आणि दुसऱ्या बाजूला खारडीचा संघ मैदानावरती इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली चालली या मॅच. 8 बॉल 20. वैयक्तिक 40 वरती बॅटिंग करतोय फलंदाज हेमंत. ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे. मेरी विकेट गिराने में गेंदबाजों के सपने कई बार गिरे. 8 बॉल 20 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ऑन आहे. टीम वाढीव की खारडी, खारडी की वाढीव, त्याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. फटका व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. टो एंडला लागलाय मात्र अगदी कमी गतीने टाकला होता त्यामुळे शॉर्ट कव्हरलाच बॉल थांबला. एक सिंगल झाली आहे पूर्ण आणि आता 7 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. 7 चेंडू 19 ची गरज आहे. सफाळे पालघर मध्ये भरपूर सारे क्रिकेट प्रेमी आहेत. सगळेच्या सगळे जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले आहेत आतापर्यंत 979 प्रेक्षक आपल्या सोबत आहेत. त्या सगळ्या अगदी आपण प्रेक्षकांचं करूया स्वागत आणि पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये घेऊन त्या लाडक्या प्रेक्षकांना. 7 बॉल 19 धावा.
हा बॉल आहे ना, जन्नत सिनेमामध्ये जर तुम्ही पाहिला ना, इम्रानचं एक वाक्य आहे, जीत की जंग और हार का मातम, इस बीच का अंतर बडा बेमिसाल होता. हा तोच बॉल आहे जो या मॅचच्या ना सुवर्ण क्षणाला कुठे घेऊन जाईल. 70% सध्या मॅच आहे ना टीम खार्डीच्या बाजूने, 30% टीम वाडीवच्या बाजूने. बट जोपर्यंत मैदानावरती हेमंत उभा आहे तोपर्यंत खार्डीला माहिती आहे हा सामना संपलेला नाहीये. 7 बॉल 19. लाईन चांगली आहे का? अंपायरचा इशारा व्हाईट बॉल की DRS? DRS अंपायर कॉल. यस, म्हणजे डिसिजन पेंडिंग. डॉट बॉल आला तर 6-19, व्हाईट बॉल आला तर 7 बॉल 18. कोण जिंकेल ही मॅच? स्वागत आहे शिवनेरी चषकामध्ये त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, कारण इकडे अजूनही मॅच संपलेली नाही आणि डिसिजन आलाय. हा फेअर बॉल, लीगल बॉल आणि ओव्हर होईल फिनिश. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. याचं कारण काय? आताही तुम्ही पाहताय फलंदाजाचा एक पाय ऑफ स्टंपच्या बाहेर, 2 इंच पाय आतमध्ये, बॉल वाईड लाईनच्या बाहेर. वाईड मिळाला असता. 2 इंच पाय बाहेर, सेकंड वाईड लाईन ग्राह्य धरली गेली आणि तिकडे फेअर बॉल घोषित करण्यात आला. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 19 धावेची गरज. आता ही मॅच पाहिल्यानंतर ना एक वाक्य नक्की आठवेल. बट तत्पूर्वी जाऊया डीजे कडे, एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत. मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता, इसलिए लोग आज भी पूछते उस पत्थर और अल्लाह को, क्योंकि इंसानों की दुनिया में विश्वास लायक इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये तो भरोसा कोणत्या गोलंदाजावरती दाखवला जावा, कोणावरती विश्वास ठेवला जावा, त्याचं उत्तर थोड्याच वेळात मैदानावरती आपल्याला मिळेल. APJ अब्दुल कलाम जगातील एक असं नाव ज्या नावानं शून्यातनं एक वेगळं विश्व तयार केलं. त्यांचं एक वाक्य आहे, निगाहों में मंजिल थी गिरे और गिर कर संभलते रहे, अरे हवाओं ने बहुत कोशिश की मगर चिराग आंधियों में भी जलते रहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या अर्ध्या रात्री देखील एक विजयाचा दिवा मैदानावरती जळाला जाऊ शकतो. त्याचं नाव आहे हेमंत आणि त्याच्याकडे लक्ष सध्या लागलंय पूर्णपणे टीम एस कुमार वाढीव टीमच्या पाठीराख्यांचं. कारण हेमंत उभा आहे, वाढीवला माहिती आहे तो वाढीव क्रिकेट दाखवणार आणि जर त्याची विकेट आली, त्याला शांत ठेवलं तर सामना मैदानावरती खार्डी जिंकणार. हेमंत इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय. आतापर्यंत आपण पाहताय 23 बॉल 41, सुरुवातीच्या 12 मध्ये 24, त्यानंतर 23 बॉल 41. म्हणजे काही काळ त्याला देखील शांत करण्यात आलं. याचं कारण होतं कौस्तुभनं केलेली गोलंदाजी, हार्दिकनं टाकलेलं षटक, षटकार खाल्ल्यानंतर त्यानं केलेलं पुनरागमन. 6 बॉल 19. सिद्धेश पहिला बॉल, पहिला चेंडू टप्पा पडलाय, फिरलाय बॉल, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर की अगदी आतमध्ये. या सगळ्या चर्चा प्रत्येक बॉल वरती होणार आहेत, कारण 3 6 मारायचे आहेत. बट एक वाईट बॉल आलाय, त्यामुळे 1 रन कमी होणार आहे आणि समीकरण उरणार आहे 6 चेंडू आणि 18. चर्चा हीच रंगेल बाउंड्रीच्या बाहेर की बाउंड्रीच्या आत. जर 2 मोठे फटके लागले, सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. दबाव हेमंत वरती देखील आहे, अर्धशतकासोबत विजय मिळवायचा आहे. इथे पहिला बॉल, व्हाईट बॉल नंतर अगदी आता बॅटच्या पट्ट्यात समोरच टाकला होता, मिसफील्ड झाली आहे, त्यामुळे 2 रन्स देखील मिळतील आणि स्ट्राईक देखील मिळेल फलंदाज हेमंतला. आणि आता वैयक्तिक तो जाऊन पोहोचलाय 24 बॉल 43 वरती. उपाशी पोट, रिकामा खिसा आणि फसलेलं प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकून जातं. या मॅच मध्ये जर तुम्ही क्रिकेट सोबत रिलेटेड आहात तर भरलेल्या खिशासोबत जशी माणसं दिसतात, या मैदानावरती भरलेल्या धावांसोबत विजयाचा आनंद दिसतो. रिकामा खिसा जगातली माणसं दाखवतो, इथे रिकाम्या रन्स, मैदानाच्या बाहेरची वाट. टप्पा पडलाय, हा देखील चाललाय वाईड लाईनच्या बाहेर. अजून एक एक्स्ट्रा, हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा. अंपायरचा इशारा DRS, व्हाईट बॉल साठी चॅलेंज या ठिकाणी करण्यात आलंय. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं, म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झाला तर तो तितकासा त्रास देत नाही.
त्यामुळे ही मॅच अजूनही संपलेली नाही आहे. या बॉल नंतर आपल्याला कळेल की हा वाईड आहे की फेअर बॉल आहे. त्याचा निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. दीपेश राऊत यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक सामना जिंकवला तर फलंदाज हेमंतला दिला जाईल, ऑल टीमला दिला जाईल. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. मुकेश कारभारी मॅकी भाई बोला भगवान बोला, त्याचा शब्द खोटा होत नाही. आणि हा वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. हा तुम्ही पाहता टप्पा पडल्यानंतर खूप खूप बाहेर निघाला आणि बॅटर शफल देखील झालं नव्हतं. त्यामुळे हा वाईड बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलाय. समीकरण मैदानावरती बदललाय. 5 बॉल 15 राऊंड विकेट. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर हारला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. हेमंत ऑन फायर. रन बाकी आहेत 9. हेमंत बॅटिंग करतोय मैदानावरती वैयक्तिक 49 वरती. अर्धशतकापेक्षा आता जर हा विजय आला ना तर हेमंत पाटीलची बॅट म्हणेल अनभला तो सब भला. पहिलं अर्धशतक आला तुषारच्या बॅट मधून, दुसरं अर्धशतक हेमंतच्या बॅट मधून येईल. विजयाचा आनंद येईल की खार्डीसाठी पुन्हा एकदा सिद्धेशचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. खूप काही गमावलं, जिकडे ओव्हर नंबर 4 मध्ये फक्त 4 धावा आल्या आणि जे षटक टाकलं होतं कौस्तुभनं, मॅच दूर गेली होती वाढीव पासून. त्यानंतर हेमंतची बॅट इतकंच सांगतीये, जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नव्या सुरुवातीची. डेड बॉल. प्रेशर 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 ऑन दी बॉलर, प्रेशर ऑन दी बॅटर, प्रेशर ऑन दी पब्लिक, प्रेशर ऑन दी अंपायर. कडक रंगती या मॅच, बट आपण एन्जॉय करूया मॅचला. दीपेश राऊत यांच्याकडे 1000चं कॅश प्राइज. मॅच जिंकून दिली तर टीम वाढीवला. बॉल तयार. हा देखील चाललाय मिड विकेटला. फिल्डर 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 आणि कॅच झालीये आणि 49 वरती फलंदाज बाद झालाय की सामन्यातला विजयाचा दुवा बाहेर झालाय. सिद्धेशला मिळते मोठी विकेट. फलंदाज बाद. बाउंड. जातीये का मित्रांनो, ज्याची तुम्ही आम्ही सगळेजण वाट पाहतोय, फक्त वाडीव आणि खार्डी सोडून. अर्थातच सुपर ओव्हर या मॅच मध्ये बनेल का? टाळ्यांच्या गजरात स्वागत होत आहे. वैयक्तिक 49 बनवलेत, 59 मधनं एकट्याने 49 केलेत. आता 3 मध्ये बाकी आहेत 9. नवीन फलंदाज जितेंद्र, ज्याच्या नावात आहे जीत, तो जितेंद्र बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. 3 चेंडू 9. गोलंदाज तयार सिद्धेश आणि ते क्लीन बोल्ड. फलंदाज बाद, फलंदाज बाद. आणि आता मॅच मध्ये झालंय पुनरागमन टीम खार्डीचं. थैंक यू. यही जुनून यही ख्वाब मेरा है, वहा चिराग जला दूं जहां अंधेरा खड़ा है. येणाऱ्या फलंदाजाला ना ते करायचंय जे मैदानावरती अंधारातून उजेडाकडे घेऊन जाईल.
कारण बॉल शिल्लक आहे 2 रन बाकी आहेत 9 कमीत कमी 2 धावा या बॉल वरती आल्या ना तर शेवटचा अंतिम बॉल पाहण्याची मजा वाढेल. पण ज्या प्रेक्षकांना ना बीपीचा त्रास त्यांनी या मॅच पासून थोडस दूर राहा. तुमचं ब्लड प्रेशर हाय झाल्याशिवाय ही मॅच ना तुम्हाला आता सोडणार नाहीये. बॉल शिल्लक आहे 2 रन बाकी आहेत 9. हुकला तर संपला, ठोकला तर जिंकला. 2 चेंडू 9 धावा, कमीत कमी 2 किंवा 4-6 आणि 6 आलाय का नाही. लॉंग ऑन ला फिल्डर काय झेल टिपलाय, काय झेल टिपलाय. हा झेल नाही तर सामना टिपलाय टीम खार्डी. आणि आता सिद्धेशन ऑल संघ मैदानावरती सांगतोय वी लाईक लिव्हिंग टॉप. आणि आता इथे दबदबा या शिवनेरीवरती पाहायला मिळतोय खार्डीचा. शेवटचा अंतिम 1 बॉल आणि 9 धावेची गरज. काय रंगली मॅच, काय रंगली मॅच. मॅच आवडली असेल, पाटील नेटवर्कचं टेलिकास्ट आवडला असेल तर एकदा सबस्क्राईब करायला पाटील नेटवर्कला मित्रांनो चुकूनही विसरू नका. आणि हे कॅश प्राइज, हे कॅश प्राइज, हे प्रेम असतं, हे अगदी अलिंगन आहे ना ते या मैदानावरती खूप काही सांगून जाणार. चर्चा होणार या प्रेक्षकाची, चर्चा होणार गोलंदाजाची. कारण क्रिकेटवरती असणारे प्रेम मैदानावरती तुम्हाला घेऊन येतं. तुम्हाला सर्वांना जे वेळ लावताना ते हे क्रिकेट आहे. आणि हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का, अन्यथा डबल हॅट्रिक पाहायला मिळाली असती. आणि चर्चेदरम्यान एक गोष्ट मैदानावरती आपल्याला सांगायची आहे की या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आली गोलंदाज सिद्धेशच्या नावावरती आणि जिंकला हा सामना टीम खार्डी. 4 धावेनं हा सामना खार्डीनं जिंकला. अभिनंदन.